मित्रांनो नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी अट्टल दारुडे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ग्रुपमध्ये असतो, या बिनमध्ये वावरतो. म्हणून आजही सकाळपासून मी काही दारू प्यायलेली नाही आहे. और अदरवाईज माझ्या आयुष्यामध्ये असा दिवस नव्हता. सकाळी उठल्यावर पहिलं मी पहाटे वगैरे कधी दारू प्यायलो नाही, मी कधी उशी खालनं क्वार्टर काढून प्यायलो नाही वगैरे वगैरे. पण माझं मन मात्र सकाळी झोपेतनं उठल्यापासनं आज कुठं प्यायची, कोणाबरोबर प्यायची, पैसे कुठनं आणायचे आणि काल केलेला आपण जो काही जमेला असतो तो उघडकीस नाही येणार आज, अशा विवंचनेत मी कायम असायचो. कालच्या तारखेला मला 25 वर्ष झाली दारू थांबून. त्या 25 वर्षापेक्षा सुद्धा थांबून हा शब्द महत्वाचा आहे, सुटून नाही. आपल्याला आज अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये काय झालं तुम्हाला सांगतो मी. मला खूपच दारूने थकवलं होतं, पण मला ते कळत नव्हतं. आणि मला यापूर्वी मेसेज मिळाला होता एकदा यायचा, परंतु 98ला परत मला मेसेज मिळाला, 20 एप्रिल 98ला. आणि त्यानंतर मी आलो आणि त्या दिवशी मला पहिल्यांदा असं जाणवलं की आपली थांबली दारू कधी तर इथं आली तरच थांबेल. का जाणवलं माहित नाही, कारण इथले लोक मीटिंग संपल्यानंतर बोलले वगैरे वगैरे. आता तो प्रशांत जुन्या लोकांची नावं घेत होता. मी अगदीच नवीन होतो, पण त्यांनी माझा हात सोडला नाही. त्याचं कारण मी तो झटकला नाही. अदरवाईज मी म्हणजे आय एम डिफरंट असं एक विजन डोक्यामध्ये घेऊन मी जर इथं बसलो ना, तर मग मी इथे रमत नाही. मी आत्ता गुड मॉर्निंग समूहाला येण्याचं खरं कारण असं आहे की मला 25 झालेत, मेरी आवाज सुनो असं सांगायला मी नाही आलेलो. नवीन माणसाला कळलं पाहिजे की इथं आल्यानंतर नक्की दारू थांबते, आणि जरी दारू थांबली तरी माणसं इथं येत राहतात. हे कळलं पाहिजे मित्रांनो. म्हणून मी आज इथं आलेलो आहे. सगळ्यांची जशी वाताहत झालेली मला कळत नाही, तसं मलाही माझी वाताहत झालेली कळत नव्हती. आणि वाताहत ही फक्त आर्थिक असते असं नाही. वाताहत ही सगळ्यात जास्त स्वतःच्या मनाची असते मित्रांनो. दारू ही काय करते तर ती ॲनास्थेशिया दिल्यासारखी असते. ती मला पाय जमिनीवर राहू देत नाही, माझं काय चाललंय मला कळत नाही, आणि वेड्यासारखा मी पीत राहतो. म्हणजे घरचे दुःखी होतात, पैसे खर्च होतात वगैरे. मी किती दुःखी होतो ज्याला सगळ्यात जास्त चटके मला बसलेले आहेत बरं का त्या दारूमुळे. आणि तरी मी वेड्यासारखा आपला चाललोच आहे. इतकं वाईट बरं सोडत नव्हतो का मी, तर कित्येक वेळेला मी 2 दिवस 5 दिवस 10 दिवस 15 सोडायचो मी दारू. मग 16व्या दिवशी काय व्हायचं तर 16व्या दिवशी मला दारू न पिण्याचा कंटाळा यायचा. हे काय लाईफ आहे का त्याच्या आईला असं वाटायचं. आणि मग मला ना मधनं इथं बोलतात ते खरे, आपल्याला चांगलं वागायचे मधनं उमाळे येतात नाही का, म्हणजे आपलं म्हणजे कसलंय वगैरे असं काहीतरी असतं डोक्यात माणसाच्या. पण इथं आल्यानंतर तसं होत नाही. इथं येत राहिलं ना की आपल्या आधी थांबलेले मेंबर्स आपल्याकडे फार काळजीपूर्वक बघत असतात. घरचे लोक आपली काळजी घेऊ शकलेले नाही आहेत, आपणही आपली काळजी घेऊ शकलेलो नाही आहे. म्हणून परमेश्वरांनी इथल्या मेंबर्सना जणू काही आपली काळजी घ्यायला नेमलेलं आहे. अशा दृष्टिकोनातनं इथं बसून मीटिंग केली, म्हणजेच ह्या मंडळींशी
खोटं न बोलता, बाटा न मारता, बडाया न मारता मनमोकळेपणाने यांच्यात मिसळलं ना तर हे लोक काळजी घेतात, असा माझा अनुभव आहे. आता अख्ख्या दुनियेला चोत्या बनवत 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 मी स्वतः चोत्या बनलो म्हणून मला इथं यावं लागलेलं आहे. हे मी जर लक्षात ठेवलं ना तर मग परत स्लिप वगैरे काही होत नाही. हे का सांगतोय, मी माझ्या आयुष्यातले 8 महिने इथं येऊन सुद्धा पीत राहून वाया घालवलेला माणूस आहे. मी 20 एप्रिल 98ला आलो आणि मला थांबायला 25 जानेवारी 99 उजाडला. त्याचं कारण मी स्वतःला फसवत होतो, कारण मला कळत नव्हतं मी स्वतःला फसवतोय ते. मला काय वाटायचं माहितीये का, थोडी पितळली आणि हे रोज ठीक बोलतायत ना हे खोट आहे, त्यांना झालं असेल, मला कसं होईल. मग ते म्हणले तुम्ही येत राहा, एखाद्याला वेळ लागतो पण तू येत राहा. आणि मी येत राहिलो, दारू थांबली, ते झालं सगळं. पुढं काय झालं, मी परत दारू का नाही प्यायलो, तर माझा कंट्रोल आला, मला कुठं थांबायचं ते कळतंय. असलं काही झालेलं नाही, माझा कंट्रोल आजही नाहीये. मी फक्त ह्या व्यसनमुक्त लोकांच्यात वावरतो, त्यामुळे मी सावध राहतो, सजग राहतो. म्हणजे काय होतं तर 4 लोक माझ्याकडे बघतायत बर का, ह्याचा भाव काय म्हणायचं त्याला, याची जाणीव माझ्या मनाला असते. मग आता काय मी पिणार आहे का, असले विचार माझ्या मनात आता येत नाहीत. जसं काही जरा आता तुम्हाला सायकल येते की नाही, सायकलवर आत्ता किती वर्षात नाही चालवली तुम्ही सायकल? 25 वर्षात नाही चालवली. माझंच भाऊ आहे, मी पण नाही चालवली. आत्ता तुला सायकल दिली मित्रात लगेच चालवता येईल का तुला? मग तेव्हा मनात येईल का मी पडीन असं? तसं येते. एकदा या व्यसनमुक्तीच्या प्रवासाच्या सायकलवर बसलं का नाही की जोपर्यंत मी पाय मारतोय की नाही तोपर्यंत मी पडत नाही. या प्रवासामध्ये आहे ना, मध्ये चढ येणार आहेत, उतार येणार आहेत, खड्डे आहेत, दगड येणार आहेत, दोंडे येणार आहेत, सारखं हँडल वळवावं लागणार आहे, सगळं होणार आहे. पण जोपर्यंत आपण पॅडल मारतोय तोपर्यंत आपली सायकल चालू राहणार आहे. चढ आला की जरा जोरात हाणायला लागणार आहे पॅडल, कुल्लेवर करून करून. उतार आला की लगेच आता नो प्रॉब्लेम असं वाटायला लागणार आहे. पण असं नो प्रॉब्लेम वाटणं हाच आपला मेन प्रॉब्लेम आहे. असं वाक्य मला या मध्ये ऐकायला मिळालं. मला ना काय पाहिजे, मला सारखं इतरांनी पॅडल मारायला पाहिजे आणि मी नुसतंच सायकलवर बसायला पाहिजे. आता सायकलवर मी बसलोय म्हटल्यावर इतर लोक कसे पॅडल मारतील? नाही मारणार. फार फार तर काय होईल, मागं कॅरियरवर बसलेला पॅडल मारेल. त्यांनी जरी पॅडल मारलं ना म्हणजे लोकांना दिसेल की मी चालवतोय सायकल. पण लोक येडे नाही आहेत, त्यांना दिसतंय मागचा पॅडल मारतोय ते. हे आई बापांच्या जीवावर चाललंय असं सगळं कोकणीच्याच. माझं तसं चाललं होतं. मला काय वाटत होतं, नो प्रॉब्लेम, माझ्या वडिलांनी एवढं करून ठेवलं, हे करून ठेवलं, ते करून ठेवले, ते वडिलांनी केले, तू काय केलंय बेट्या? ह्याची जाणीव मला मध्ये आल्यावर झाली. मी दारू का नाही प्यायलो माहितीये? माझे पाय जमिनीवर आले. पाय जमिनीवर आले म्हणजे काय झालं? पाय जमिनीवर आले म्हणजे काय झालं तर मला वास्तवाचं भान आलं. मी काही कमवत नाहीये ह्याची लाज वाटायला लागली. आणि कमवत नव्हतोच मी नवीन आलो तेव्हा.
ते किर्लोस्करच्या पेन्शनवर आपले दिवस ढकलत होते घरचे. माझ्या पासबुक सुद्धा कपाटात ठेवायची माझी बायको, माहिती का? अजिबात मला दर्शन द्यायची नाही त्या पासबुकाचं. का? का जाऊन केव्हाही काढेल. म्हणजे इतका तो अविश्वास माझ्यावरती. आणि मी म्हणत होतो नो प्रॉब्लेम, नो बार, हाच मोठा प्रॉब्लेम आहे लेका. पण इथं आल्यानंतर काय झालं, या संगतीमुळे माझ्यात बदल झाला. दारू पित असताना या गोष्टींमध्ये लाज वाटायला पाहिजे, त्याच्यात मला मोठेपणा वाटत होता. हे मला खूण कर बर कर. मला ना वेळा आहे का, मी 6 क्वार्टर शिवाय थांबत नाही. अरे 6 क्वार्टर पितो म्हणजे ते काय राष्ट्रपती पदक मिळाल्यासारखं सांगतो का बेटे तू? म्हणजे लाजच वाटत नव्हती मला काही. आणि तसं काय माहितीये का, ऍक्च्युली पैसे वगैरे काय संपत नाहीत माझ्याकडचे. अरे पैसे संपतील की नाही मरू दे, तू संपायला आलाय ना, तू संपायला आला ना, असं काय करतो तू? ह्याचा विचार सुद्धा माझ्या मनात बाहेरच्या विश्वामध्ये येत नव्हता. तो ह्या विश्वात आल्यानंतर यायला लागला मित्रांनो. आणि मी म्हटलं आता मला काम केलं पाहिजे. कर म्हणलं मला कोण देणार काम? तोंड उघडून माग. आता काय वयाच्या 44व्या वर्षी कुठं मी नोकरी मागायला जाऊ? मी ऍक्च्युली म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वाला आणि मी सिस्टीम अनालिसिस्ट आणि हे खाली बस म्हणले. पैसे किती मिळवले सकाळपासून आज? तर त्याचं उत्तर माझ्याकडे 0 असं होतं. कारण 0च पैसे मिळवत होतो मी. नोकरी मागायला लागत आणि मी मागायला लागलो नोकरी. पडेल ते काम कर. हो करीन. पडेल त्या पगारावर. म्हणलं हो. मला एकाने दिली नोकरी, ये म्हणला उद्या सकाळी 9ला. आणि दिवसभर त्यांनी काम करून घेतलं. काय काही म्हणजे इकडचं डॉक्युमेंट तिकडे पोहोचव, तिकडची कॅश तिकडे पोहोचव, त्या ह्याच्या झेरॉक्स काढून आण, हे थोडक्यात दत्तू. आणि घरी जाताना माझ्या हातावर 20 रुपयाची नोट ठेवली त्यांनी. म्हटलं काय ब्रेड वगैरे आणून पाहिजे का? नाही म्हटले, हा तुझा पगार आहे बेटे आजचा. शाळेला म्हटलं 20 रुपये? कारण अहो एकेकाळी मी 65,000 रुपयाचं रिकरिंग उघडलेला माणूस आहे. इतका पैसा मिळवला मी आयुष्यात दारू पिण्याच्या अगोदर. आणि तिथनं मला माझी दारूनी माझी किंमत 20 रुपयावर आणली होती. पण तुम्हाला केवळ सांगतो, केवळ आणि केवळ ए मध्ये येत असल्यामुळे माझ्या मनात विचार आला, तो म्हणजे 0 पेक्षा 20 मोठे. पटलं. माझ्या मनात आलेला विचार शेअर करतोय मी ते 20 रुपये घेतले, घरी दिले बायकोकडे. कधी नाही देणारा माणूस. 5 रुपये नाही दिले बायकोच्या हातात कधी. कमीच पडायचे राव इथं. बायको म्हणली काय हे? नाही म्हणलं आजचा पगार. ती म्हणली 20 रुपये? म्हणलं हो. काय? ठेव की देवासमोर, तुला काय अडचण आहे का? 3 आठवडे मी काम केलं म्हणलं मित्रांनो, तुम्हाला सांगतो. पण 3 आठवड्यानंतर, कोणाला 3 आठवडे मी देतो, कोणाला महिने मी देतो, पण परमेश्वर आधार देतो. तिथनं मी जो टेक ऑफ घेतला, तिथनं मी भरपूर पैसे मिळाले. आणि ह्या वेळेला मिळालेले पैसे बाजूला पडले. पूर्वी म्हणजे ते रस्त्यावरती खड्डे खणणाऱ्या मजुरासारखी माझी परिस्थिती होती. खड्डे खणायचे, भाकर कांदा खायचा, कोल्ह्याला हात पोसायचे की चालला परत खड्डे काढायला. तसं परिस्थिती राहिली नाही. मी घरच्यांवर प्रेम करत नव्हतो का? तर आपल्यातला प्रत्येक जण घरच्यांवर प्रेम करतो. आपल्याला व्यक्त होता येत नाही. एने मला कसं व्यक्त व्हायचं? घरच्यांशी बोलताना काय नाही बोलायचं, घरच्यांशी बोलताना केव्हा काय किती कोणते शब्द आणि कोणता स्वर, हे मला एने शिकवलं. फार अदरवाईज मी बोलतच सुटायचो, नाही तर गाल फुगवून कोपऱ्याला वाचायचो फुगा लावल्यासारखा.
मला माझ्या भावना हाताळता येत नाहीत म्हणजे नेमकं काय होतं हे मला कळतच नव्हतं. ते इथल्या लोकांची शेअरिंग मन व कान उघडे ठेवून टिपकागदासारखी टिपून जेव्हा घ्यायला लागलो ना मी, आणि ते जमतं बरं का, ते प्रत्येकाला म त च, पण त्यासाठी आत यायला लागतं बरं का, आणि ते वेळेवर यायचं असतं. 7:30 ते 9ची मीटिंग आहे ना सकाळची, इथली सकाळची. त्यावेळेला गुड मॉर्निंग समूह नव्हताच माझ्या वेळेला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर प्रश्न होता तर सकाळी उठून करू काय, दारू पिऊ नको तर करू काय. तुम्ही नशिबवाने तुम्हाला गुड मॉर्निंग समूह आहे. अदरवाईज मी असाच फिरायचो बेळे आवडत रस्त्याने वेड्यासारखा. का तर बायको घरात कटकट करते. का करते तर मी कमवत नाही. आणि आमचे हल्ली काय करतात तर म्हणे मीटिंग करतात. मीटिंग करणं हे आयुष्याचं ध्येय नाही. व्यसनमुक्त राहणं हे आयुष्याचं साध्य नाही, ते साधन आहे. कुठं रे ऐकलं? ह्याच बाकांवर बसून, ह्याच खुर्च्यांवर बसून ऐकलं. आता सुद्धा मी जे बोलतोय ना यातली माझी अक्कल कुठेही काही नाहीये बरं का. हे सगळं ऐकलेलं पुढे रेसिप्रोकेट करतोय मी, पास इट ऑन करतोय मी. म्हणून मी आता इथे आलोय. माझ्याकडे जे आहे ते नवीन माणसापर्यंत पोचलं पाहिजे असं मला माझ्या ओल्ड टायमर्सने शिकवलं. तसं मी सांगायला आलोय फक्त. आणि हे मी जोपर्यंत येतोय की नाही तोपर्यंत मी नुसता दारूपासून लांब राहत नाही, तर मी आनंदी पण राहतो. आता ह्याच्यात काय आनंदी राहायचंय? अरे आहे बाबा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानता येण्यासारखं दुसरं सुख नसतं. मला हे कळायला वेळ लागला, कारण मी धूर्त कावेबाज आणि घोटाळ्यात टाकणारा असल्यामुळे कायम स्वतःच्या पोळीवरच तूप ओढत राहिलो होतो. इथं आल्यानंतर नवीन बांधव थांबला. मग आता काय करायचं? मला वेळच नाही, माझा बिझनेस आहे, माझं हे. 1 तास दे बेट्या नवीन माणसासाठी. मी आजही देतो बरं का. मी आजही नवीन माणसासाठी 1 तास रोजचा नक्की देतो. आता 25 वर्षानंतर मी रोज मीटिंग करत नाही. मी फक्त माझ्या होम ग्रुपची म्हणजे प्रेरणा समूह पद्मावतीची मीटिंग करतो, पण आठवड्यातनं 2 तास करतो. पण बाकी आठवड्यावर एक नवीन माणूस माझ्याबरोबर कायम असतो. फोनवर म्हणा, प्रत्यक्ष म्हणा. 1 तास द्यायचा आहे नवीन बांधवाला. इट वर्क्स. मी थांबतो. राजूला बोलायचं, काल झाला त्याचा प्रॉपर डे राजूचा. थँक्यू व्हेरी मच.